नमस्कार मित्रांनो, मी रुपेश कुमार जैन आपल्या टॅलीवैद दिशाई या यूट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत करीत आहो. माझ्या आजवरच्या व्हिडिओला आपण चांगला प्रतिसाद दिला त्यासाठी मी तुमचा आभारी आहो. मित्रांनो, आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे या व्हिडिओला कुठेही स्किप न करता पूर्णपणे बघावा अशी माझी इच्छा आहे. या व्हिडिओमध्ये मी आपल्याला टॅली प्राईममध्ये स्टॅटिस्टिक रिपोर्ट काय असते याबद्दल पूर्ण माहिती देणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कॉमेंटसुद्धा कराल. बेल आयकॉनला प्रेस करून घ्याल. चला मित्रांनो, आजचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण सुरू करत आहोत. आपण बघत आहे टॅलीवैद दिशाई. इथे मी या नावाने एक कंपनी ओपन करून ठेवलेली आहे, जे माझ्या यूट्यूब व्हिडिओचं नावसुद्धा आहे. इथे मी गेटवे ऑफ टॅलीवर आहो. टॅली प्राईमच्या या स्क्रीनमध्ये आपल्याला बघायचं आहे की स्टॅटिस्टिक रिपोर्ट म्हणजे काय, तो कसा बघतात, त्या स्टॅटिस्टिक रिपोर्टचं काम काय आहे टॅलीमध्ये आणि ते स्टॅटिस्टिक रिपोर्ट आपल्याला काय काय दर्शवते. तर चला मित्रांनो, पहा, डिस्प्लेला मी इथे क्लिक करत आहे, डिस्प्लेला एंटर करत आहे. त्याच्यानंतर स्टेटमेंट्स ऑफ अकाउंट, त्यानंतर इथे बघा स्टॅटिस्टिक नावाची एक कमांड दिसत आहे. मी याला एंटर करतो तर इथे बघा एक छोट्या अक्षरामध्ये इथे स्टॅटिस्टिक दिसत आहे. हा एक स्टॅटिस्टिक रिपोर्ट आहे. यामध्ये तुम्हाला टाइप्स ऑफ व्हाउचर, किती प्रकारचे टॅलीमध्ये व्हाउचर आहे. टॅलीमध्ये दोन प्रकारचे व्हाउचर असतात, एक डिफॉल्ट व्हाउचर आणि एक इनेबल व्हाउचर. डिफॉल्ट व्हाउचर म्हणजे जे टॅलीने तुम्हाला ऑलरेडी देऊन दिलेले आहे. म्हणजे जेव्हा आपण टॅलीची कंपनी क्रिएट करतो तेव्हा ऑलरेडी तुम्हाला बऱ्याच प्रकारचे जे व्हाउचर्स आहे ते इनेबल दिसतात आणि जे व्हाउचर इनेबल नाही आहे ते आपण स्वतः AVC अकाउंट व्हाउचर क्रिएशन या कमांडनुसार आपण नवीन व्हाउचर बनवतो. मी तुम्हाला इथे शो करून देतो. AV आणि इथे C. बघा, इथे नवीन व्हाउचर आपल्याला ओपन करता येईल. जसं मी एक व्हेकल डेटर्स नावाचं व्हाउचर ओपन केलेलं आहे ते मी तुम्हाला इथूनच दाखवून देतो. त्याआधी पहा, एक एक व्हाउचर पहा. इथे तुम्हाला फर्स्ट नंबरवर कॉन्ट्रा व्हाउचर दिसत आहे. त्यानंतर क्रेडिट नोट, डेबिट नोट, हे दोन्ही व्हाउचर F11 मध्ये इनेबल करून घ्यावे लागतात. हे टॅलीमध्ये डिफॉल्ट व्हाउचरच आहे, पण हे F11 फीचर्समधून आपल्याला इनेबल केल्यानंतरच याचा यूज होतो. त्यानंतर डिलिव्हरी नोट आहे, आयटम वाईज परचेस, आयटम वाईज सेल, हे दोन्ही डिफॉल्ट व्हाउचर नव्हते. हे मी AVC जे आता तुम्हाला थोड्या वेळापूर्वी दाखवलं तिथून आपल्याला हे व्हाउचर इनेबल करता येतात, नवीन व्हाउचर बनवता येतात. त्यानंतर जॉब वर्क ऑर्डर, जॉब वर्क आउट ऑर्डर, जर्नल, मटेरियल इन, यामध्ये आपल्याला तो स्टॅटिस्टिकमध्ये काय नावही दाखवतो आणि स्टॅटिस्टिक म्हणजे किती तुमच्या व्हाउचर्समध्ये एंट्रीज झालेले आहे. जसं कॉन्ट्रा व्हाउचरमध्ये मला 0 एंट्री दिसत आहे, क्रेडिट नोटमध्ये 1 आहे, डेबिट नोटमध्ये 1 आहे. इथे खाली बघा 9 एंट्री माझ्या जर्नलमध्ये आहे, 13 एंट्रीज माझ्या पेमेंटमध्ये आहे. तर इथे सर्व प्रकारचे माझे व्हाउचरही दिसत आहे, जिथून मी तुम्हाला माऊसने पॉइंट करतो आणि मी त्या सपोज पेमेंट व्हाउचर आहे तर त्याच्या किती एंट्रीज टॅलीमध्ये आत्ताच्या तारखेपर्यंत घेतल्या आहे हे पण इथे शो होत आहे. इथे बघा व्हेकल परचेस, हा व्हेकल परचेस हे एक डिफॉल्ट व्हाउचर नाही आहे. मी याला इनेबल म्हणजे स्वतः बनवलेला आहे AVC वरून, गेटवे ऑफ टॅलीवरून, अकाउंट व्हाउचर क्रिएट याप्रमाणे. मग इथे आणखी काय काय दिसते की तुमच्या टॅलीमध्ये डिफॉल्ट ग्रुप किती आहे, किंवा तुम्ही जर नवीन ग्रुप बनवले असतील जे मी आता तुम्हाला सांगत होतो. इथे मी एंटर करतो. इथे बघा व्हेकल डेटर्स म्हणून तुम्हाला सन्ड्री डेटर्समध्ये च्या खाली पहा, सन्ड्री डेटरच्या खाली इथे व्हेकल डेटर दिसते. हा ग्रुप मी स्वतः बनवलेला आहे आणि त्याला सन्ड्री डेटरचा ग्रुप लावलेला आहे. जर तुम्हाला नवीन ग्रुप बनवायचे असतील आणि काही डिफॉल्ट ग्रुप असतील तर सर्व इथे ग्रुपमध्ये तो शो करत आहे. त्यानंतर माझे लेजर्स किती आहे टॅलीमध्ये हे पण दिसत आहे. स्टॉक ग्रुप म्हणजे आपण जेव्हा आयटम बनवतो त्या आयटमला कोणता ग्रुप लावायचा आहे आपल्याला, इथून ते शो होईल. इथून पहा, मी जेव्हा व्हेकल परचेस आणि व्हेकल सेलचं लेजर ओपन केलं तर ऑटोमोबाईल सेक्टरमध्ये अकाउंटिंग करताना 2 व्हीलरमध्ये
दोन प्रकारच्या फक्त व्हेकल आहे. काही बाईक असतात आणि काही स्कूटर असतात. तर ते बाईक आणि स्कूटर जे आहे ना, ते स्टॉक ग्रुप आहे. त्यांचं स्टॉक कॅटेगरी. स्टॉक कॅटेगरीचा अर्थ होतो मित्रांनो, जेव्हा बाईक आणि स्कूटर आपण परचेस करतो, तर त्या कोणकोणत्या कलरच्या आहे, त्याला म्हणतात मेंटेनन्स स्टॉक कॅटेगरी. तर हे आपल्याला ॲप 11 फीचर्समधून इनेबल करावं लागतं. तर इथे मी एंटरमधून दाखवतो तुम्हाला, की बघा ब्लॅकमध्ये माझ्याकडे 2 गाड्या आहे, ब्लू आहे, ग्रे आहे, रेड आहे. तर याचा अर्थ काय झाला, की स्टॉक कॅटेगरी म्हणजे कलर. हे स्टॉक कॅटेगरी तुम्ही निरनिराळ्या प्रकारात यूज करू शकता. जसं स्कूल कॉलेजची अकाउंटिंग आहे, तर तुम्ही स्टँडर्डमध्ये यूज करता, की कोणत्या स्टँडर्डमध्ये किती मुलं आहे, मग त्याचे सेक्शन आहे, ए सेक्शन, बी सेक्शन वगैरे वगैरे. स्टॉक आयटम. स्टॉक आयटम सुद्धा मी इथे तुम्हाला दाखवतो, की माझ्याकडे किती गाड्या आहे. युनिकॉर्नच्या पहा 1, 2, 3 गाड्या आहे. ॲक्टिवाच्या 3 गाड्या आहे. इथे मग मी इलेक्ट्रॉनिक्सची अकाउंटिंग करताना कॅमेरा घेतलेला आहे, कॉम्प्युटर घेतलेला आहे, मोबाईल घेतलेला आहे, टीव्ही घेतलेला आहे. हे सर्व म्हणजे काय आहे, तर स्टॉक आयटम आहे. त्यानंतर व्हाउचर टाइप. किती प्रकारचे व्हाउचर मी यूज करत आहे. तर इथे मला सर्व व्हाउचर दिसतच आहे. त्यानंतर मित्रांनो युनिट. युनिट म्हणजे काय, की तुम्ही जो माल परचेस केला, तो माल परचेस करताना क्वांटिटीमध्ये केला, बॉक्समध्ये केला, किलोमध्ये केला, लिटर, मीटर. तर ह्या ज्या आहे ना, यांना आपण युनिट म्हणतो आपण. तर बघा इथे क्वांटिटी तुम्हाला दिसत आहे. तर क्वांटिटी आपलं युनिट झालं. आणि करन्सी तर भारताची तुम्हाला माहीतच आहे, की रुपीज आहे म्हणून. हे बघा इथे रुपीजचा सिम्बॉल पण दिसत आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टॅटिस्टिक रिपोर्टमध्ये व्हाउचर, लेजर, ग्रुप किती असतात आणि ते किती क्वांटिटीमध्ये तुमच्या एंट्रीज आतापर्यंत झालेल्या आहे, याची मी तुम्हाला माहिती दिली. स्टॅटिस्टिक रिपोर्टमध्ये तुम्हाला लेजरमध्ये जायचं असेल किंवा कोणत्या ग्रुपमध्ये जायचं आहे, तर इथून तुम्हाला खूप लवकर ग्रुपमध्ये जाता येते आणि ते आधी माहीत पडून जाते, की लेजर्स किती, ग्रुप किती, त्यानंतर तुमचे व्हाउचर्स किती. तर मित्रांनो आजचा टॉपिक येथेच संपूया. असेच नॉलेजेबल व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. देन एंड्स टुडेज व्हिडिओ हिअर. जय हिंद, वंदे मातरम.